नमस्कार. राज्यातील सर्व नागरिकांसाठी ई श्रम कार्ड योजना सुरू झालेली आहे. आता ज्या नागरिकांचे फॉर्म पात्र ठरणार आहेत त्यांना प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहेत. परंतु यासाठी अर्ज कसा करायचा आहे, सोबतच कागदपत्रे काय काय लागणार आहेत, अर्ज कुठे करायचा आहे, कोणते नागरिक अर्ज करू शकणार आहेत, ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड नाही आहे अशा नागरिकसुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. परंतु या अपडेटनुसार काय काय याच्यामध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात. तर ई श्रम कार्ड योजना 2024 तर याच्यामध्ये राज्यातील कोणकोणते नागरिक लाभार्थी असणार आहे, तर राज्यातील पूर्णपणे सर्व बांधकाम कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. सोबतच दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये राज्यातील सर्व मजुरी करणारे म्हणजे जे मोलमजुरी करत आहेत अशा सर्व नागरिकांसाठी ई श्रम कार्ड योजना सुरू आहे. आणि तिसरं म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक आहेत त्या नागरिकांसाठी सुद्धा महिन्याला 3,000 रुपये शासनाकडून अनुदान मिळणार आहे. त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकसुद्धा अर्ज करू शकतात. आणि चौथं म्हणजे घरातील सर्व कामगार. आता तुमच्या घरामध्ये समजा 5 कामगार आहेत, 3 कामगार आहेत, तर यासाठी फक्त एकलाच अर्ज करता येणार नाहीत, तर सरसकट 3 असू द्या किंवा 4 कामगार असू द्या, तर सर्व कामगारांना पूर्णपणे या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपये शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता ई श्रम कार्ड योजनेसाठी तुमचं वय किती असायला पाहिजे, म्हणजे या योजनेचा अर्ज करायचा असाल तर तुमचं वय किती असलं पाहिजे, तर राज्यातील कामगाराचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे. तर बघू शकता तुमचे वय 18 वर्षे पूर्ण पाहिजे आणि 40 वर्षांपेक्षा कमी तुमचं वय असलं पाहिजे, तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्याच्याच पुढे बघू शकता जर तुमचं 18 ते 40 वर्षाच्या वय दरम्यान असलं तरच तुम्हाला अर्ज करता येईल. अन्यथा अर्ज जर केला तुम्ही तरी पण तुमचा फॉर्म अपात्र ठरवला जाणार आहे. म्हणजे 18पेक्षा कमी तुमचं वय आहे आणि तरी पण तुम्ही अर्ज करणार असाल तर तुमचा फॉर्म अपात्र ठरवला जाणार आहे. त्याच्यामुळे अर्ज करताना विचार करा आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे. त्याच्याच पुढचा मुद्दा आहे ई श्रम कार्ड योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये तुम्हाला पहिलं जे कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे आपलं रेग्युलर आधार कार्ड. सोबतच दुसरं जे कागदपत्र आहे तर रेशन कार्ड. आता याच्यामध्ये पिवळे असू द्या, केसरी असू द्या किंवा पांढरे असू द्या, सर्वांना अर्ज करता येणार आहे. तिसरं म्हणजे कामगार पुरावा. आता हे कामगार पुरावा म्हणजे तुम्ही जिथं काम करत आहे तिथला पुरावा पाहिजे. आता हा पुरावा तुम्ही जिथं कंस्ट्रक्शनमध्ये काम सुरू आहे, तुमचं जे मॅनेजर असतील तर त्यांच्याकडून हा पुरावा घ्यायचा आहे. आणि तुमचं पासपोर्ट साईज 2 फोटो लागणार आहेत. म्हणजे छोट्या आकाराचं 2 फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हा अर्ज करता येणार आहेत. आता याच्या व्यतिरिक्त नॉर्मल डॉक्युमेंट असू शकतात, 2 ते 3 डॉक्युमेंट अजून लागू शकतात. त्याच्यामध्ये तुमचं मतदान कार्ड असेल, ओळखपत्र असेल, अशा जे वेगवेगळे कागदपत्र आहेत तर ते तुमच्याकडे आवश्यक असायला पाहिजेत. त्याच्याच पुढे बघू शकता ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज कसा करायचा आहे. आता या योजनेचा तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात. तर राज्यातील सर्व कामगारांनी या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर बघू शकता याचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने नाही तर हा ऑनलाईन आहे. आता याची वेबसाईट आहे तर बघू शकता https://isram.government.in म्हणजे ई श्रम कार्डची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तुमच्याजवळील नेट कॅफे म्हणजे जिथं माही सेवा केंद्र आहे तिथं जाऊन या वेबसाईटवरतून तुम्हाला अर्ज करायचा आहे. जर तुम्हाला मोबाईलवरती भरायचा असेल तरी पण तुम्ही भरू शकता, परंतु सर्व व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्ही अर्ज करा. अगोदर पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊनच तुम्ही अर्ज करायला पाहिजे. आता ई श्रम कार्ड योजनेमध्ये तुमचा फॉर्म पात्र ठरला तर लाभ काय मिळणार आहे, तर सर्व पात्र कामगारांना महिन्याला 3,000 रुपये अनुदान मिळणार आहे. आता घरामध्ये तुमच्या 2 ते 3 कामगार आहेत, समजा 2 ते 3 कामगार तुमच्या घरातील असतील तर तुम्हाला पूर्णपणे 3ही कामगारांना 4 असू द्या तर त्या सर्व कामगारांना प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे लाडकी बहीण योजना असू द्या किंवा वेगवेगळ्या योजना असू द्या, अन्नपूर्ण योजना असू द्या, तर घरातील एकाच महिलेला या योजनांमध्ये अर्ज करता येत होता. परंतु ई श्रम कार्ड योजनेमध्ये 2 असू द्या किंवा 3 असू द्या तरी पण त्या कामगारांना
या योजनेमध्ये अर्ज करता येणार आहे। आता त्याच्याच पुढे बघू शकता ई श्रम कार्ड योजना तोटे। आता याच्यामध्ये तोटे काय आहेत, लाभ काय आहेत ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत। आता ई श्रम कार्ड योजना पूर्णपणे तोटे बघून घेऊयात। आधी वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला महिनाभर 3000 रुपये अनुदान मिळणार, म्हणजे प्रत्येकी महिन्याला तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे। परंतु कधी, ज्यावेळेस तुमचं वय वर्ष 60 होणार आहे। किती वय वर्ष? तुमचं वय वर्ष 60 झाल्यानंतर तुम्हाला या योजनेमार्फत 3000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आता त्याच्याच पुढे बघू शकता दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये तो तोटा आहे। त्याच्यामध्ये प्रत्येकी महिन्याला तुम्हाला 60 रुपये ते 200 रुपये भरावे लागणार आहेत। आता तुम्हाला हे भरावे कसे लागणार आहे, तर ॲटोमॅटिकली तुमच्या खात्यावरून हे पैसे कट होणार आहेत। तर किती दिवसानंतर? प्रत्येकी 1 महिना पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जशा पद्धतीने भरू शकणार आहे, तर तिथं तुम्हाला कॅपॅसिटी येणार आहे की महिन्याला तुम्ही 60 रुपये भरणार आहात किंवा 100 रुपये 200 रुपये अशा पद्धतीने तुम्ही भरू शकणार आहात। जर तुम्हाला 100 रुपये भरायचे असतील, 200 भरायचे असतील तरी पण तुम्ही भरू शकता। आता दोन तोटे कोणते झाले? 60 वर्षानंतर 3000 मिळणार, आणि दुसरा तोटा आहे तो म्हणजे प्रत्येकी महिन्याला तुम्हाला स्वतः 60 ते 200 रुपये भरावे लागणार आहेत। आता त्याच्याच पुढचे अजून तोटे आहेत ती सुद्धा बघून घेऊयात। आता जो तिसरा तोटा आहे, हा जो तोटा आहे त्याच्यामध्ये काय आहे, जर तुमच्या खात्यामध्ये 60 किंवा 200 रुपये शिल्लक नसतील तर तुम्हाला पॅनल्टी लागणार आहे। आता ही पॅनल्टी तुमच्या खात्यावरती पैसे नसल्यामुळे तुमचा जो बाउन्स चार्जेस असतो तो सुद्धा तुम्हाला लागणार आहे। त्याच्यामुळे ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज करण्यापूर्वी तोटे, लाभ, कागदपत्रे या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्याच पाहिजेत, अन्यथा तुम्हाला परत पश्चाताप होणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजून शेवटपर्यंत बघा। आता ही झाली तिसरी पॅनल्टी। कोणती पॅनल्टी कशी लागणार आहे, तर रक्कम शिल्लक नसल्यामुळे। आता चौथा जो तोटा आहे तो म्हणजे तुमचे वय बरोबर 60 वर्षानंतर, ज्यावेळेस तुमचे वय 60 वर्ष होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला 3000 रुपये अनुदान म्हणून मिळणार आहेत। तोपर्यंत तुम्हाला 60 वय वर्ष होईपर्यंत भरावे लागणार आहेत। म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तोटेसुद्धा समजून घेतलं पाहिजेत। वयाच्या 60 वर्षानंतर पूर्णपणे 3000 रुपये रक्कम मिळणार आहे। जर तुमच्या खात्यामध्ये शिल्लक रक्कम नसेल तर पॅनल्टीसुद्धा लागणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, म्हणजेच बाउन्स चार्जेससुद्धा तुम्हाला भरावे लागणार आहेत। आणि 60 वर्षानंतर 3000 रुपये मिळणार, तोपर्यंत तुम्हाला हे पैसे भरावे लागणार आहेत। आता 60 वर्षानंतर म्हणजेच तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, 18 ते 40 मध्ये तुम्हाला हे पैसे भरायचे आहेत। जोपर्यंत तुमचं वय 18 ते 40 आहे तोपर्यंत हे पैसे भरायचे आहेत। ज्यावेळेस तुमचं वय 60 होईल त्यावेळेस पैसे मिळणार आहेत। तर बघा, या गोष्टी लक्षात घ्या, त्यानंतरच अर्ज करा। अर्ज करताना कोणतीही घाई करू नका। घाई का करायची नाही, तर सर्व गोष्टी सविस्तर बघितल्या तरच तुम्हाला पूर्णपणे या योजनेची माहिती समजणार आहे। जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर चला भेटूयात उद्याच्या एका नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये।